सिटी न्यूजने वेलकम पॉइंटवर खासगी बसेसच्या थांबण्याच्या संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत। वेलकम पॉइंटवर पिकअप पॉइंट असावा का, तसेच रस्त्यावर मनमानीने पार्किंग केलेल्या बसेसची समस्या समोर आली आहे। यातून इतर वाहन चालकांना होणाऱ्या समस्यांचा उलगडा झाला आहे। यावर सखोल तपास करण्यात आले आहेत। अमरावतीच्या वेलकम पॉइंटवर पिकअप पॉइंट आहे का, हा प्रश्न उपस्थित करताच याबाबत वाहन चालक व प्रवाशांच्या अनेक समस्यांची उखल झाली आहे। वेलकम पॉइंट येथे असलेल्या खासगी बसेसच्या पार्किंगमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत। त्याचप्रमाणे सकाळ आणि सायंकाळ लांब पल्ल्याच्या खासगी बसेस रस्त्यावरच पार्किंग करतात, ज्यामुळे इतर वाहन चालकांना मोठा त्रास होतो। आपण थेट दाखल झालो आहे अमरावती शहरातील वेलकम पॉइंट। या वेलकम पॉइंट वर सकाळ आणि सायंकाळच्या दरम्यान अनेक खासगी बसेसचा थांबा असतो। आपण पाहू शकतो हे दृश्य या ठिकाणी कोणत्या दुचाकी चालक असेल, चारचाकी चालक असेल, त्याला सुद्धा वाहने या चौकातून घेऊन जात असताना अतिशय भीतीचं वातावरण निर्माण होत आहे आणि अपघात नक्कीच या ठिकाणी होणार अशी भीती त्या ठिकाणी निर्माण होत आहे। कारण की या दुतर्फा रस्त्यावर अनेक लांब पल्ल्याच्या नागपूर पुणे पासून निघत असलेल्या संपूर्ण बसेसचा थांबा मिळतोय। त्या ठिकाणी थांबा नक्कीच परवानगी आहेत का, अमरावती प्रादेशिक विभागाच्या वतीने सुद्धा या ठिकाणी परवानगी आहेत का, हे सुद्धा आता एक विषय गुलदस्त्यात आहेत। अनेक वर्षापासून याच वेलकम पॉइंट जवळ मोठ्या प्रमाणात अनेक खासगी बसेस ज्या नागपूर पासून निघतात तर थेट पुणे मध्य प्रदेश लांब पल्ल्यावर जातात, त्यांचा सुद्धा या ठिकाणी थांबा असतोय। आणि नक्कीच पुनश्च याच वेलकम पॉइंटचा थेट दृश्य पाहू शकताय। लांब पल्ल्याच्या ह्या बसेस आहेत आणि नागपूर ते थेट पुणे मुंबई पर्यंत जाणाऱ्या बसेसला खरोखरच परवानगी कोणाचं आशीर्वाद आहेत, अद्यापर्यंत कारवाई का करण्यात आलेली नाहीत, हा एक सुद्धा गंभीर प्रश्न अद्याप हे कायमच आहेत, तो सुद्धा गुलदस्त्यात आहे। यावर शेड्यूलने सुद्धा अनेकदा वृत्त प्रसारित केलंय, मात्र अद्यापर्यंत प्रादेशिक परिवहन विभागाला जाग आले नाही। रस्ता टर्न होताना काही त्रास होते का सध्या बस गाड्या बस येत आहे? त्रास होतेच ना ट्रॅफिकमुळे। भीती राहीलच ना, प्रश्नच नाही, कारण पूर्ण ट्रॅफिक नेहमी राहते कंजेस्टेड असते। तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पीडीएमसी रुग्णालयाजवळील खासगी बसेसला हद्दपार करून त्यावेळेस वेलकम पॉइंट जवळ दिला होता पिकअप पॉइंट। पाहू शकता एक RLT नावाची ट्रॅव्हल्स आहे, ती सुद्धा पार्किंग होण्यास सुरुवात आहे। मात्र इतर वाहनांना, वाहन चालकांना वाहने या चौकातून जात असताना अतोनात त्रास होत आहेत। आणि नक्की हे दृश्य पाहू शकताय, अनेक चारचाकी वाहन असेल, दुचाकी चालक असेल, याच लांब पल्ल्याच्या बसेस ये जा करत असताना आणि या चौकात थांबा देत असल्याने अपघाताला नक्कीच निमंत्रण आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही। आरटीओ विभागाचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी कारवाई करणार का, हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे। थेट वाहतूक पोलीस प्रशासनाचे अधिकारी माहीत पडले, शेड्यूलची टीम या ठिकाणी दाखल होणार, त्यामुळे पुन्हा याच वाहतूक विभागाच्या अधिकारी ज्योती विल्लेकर सोबतच वाहतूक पोलिसांचा ताफा दाखल झालाय आणि त्यांनी सुद्धा आता येथील आपल्या मनाप्रमाणे रस्त्यावरच पार्किंग केलेल्या ट्रॅव्हल्सला बाहेर काढण्यात त्यांनी सुरुवात केली आहे। गंभीर विषय आहेत, गंभीर मुद्दा आहेत। अमरावती विभाग म्हटलं जात आहे आणि याच अमरावती विभागाच्या वेलकम पॉइंट जवळ हे भीषणपणा दिसून येत आहेत। पाहू शकता नागपूरच्या दिशेने अनेक खासगी बसेस, या बसेसला नागपूरहून निघत असताना कोणती परवानगी नाही अशी सुद्धा माहिती मिळत आहे। मात्र याच वेलकम पॉइंट वर थांबा देतात आणि अनेक प्रवाशांना याच स्थळावरून नागपूर असेल, नागपूर पासून पुणे असेल, मुंबई असेल तर प्रवासी येथून घेऊन जात असतात। खरोखरच हा गंभीर प्रश्न आहे, अद्यापर्यंत हा प्रश्न निघायला लागला नाही। त्यामुळेच अनेक वाहन चालकांना या चौकातून जात असताना आपला जीव मुठीत घेऊन जात
आहेत हे थेट दृश्य आपण पाहू शकताय. ज्योती विल्लेकर आमच्या थेट व्हिडिओच्या कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहेत आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी दाखल होऊन वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना सोबत घेऊन येथे थांबा देण्यात आलेल्या स्टॉप देत असलेल्या अनेक खासगी बसेस ज्या लांब पल्ल्याच्या आहेत त्यांना बाहेर काढण्यात येत आहेत. कोणाचं वरद हस्त आहेत, कोणाचा आशीर्वाद आहेत. बसेस तर काही समोर निघाले आहे, मात्र पुन्हा पाहू शकताय रस्ता हा एकीकडे बायपासचा समजला जातोय आणि थेट नागपूरच्या राष्ट्रीय महामार्गावर मिळतोय. त्यामुळे अनेक वाहनांची रेलचेल याच मार्गावर असते. आपण पाहू शकता थेट दृश्य आहेत. रस्त्याच्या बाजूला तर नाही तर रस्त्याच्या मधात अनेक मोठ्या खाजगी बसेसचा थांबा म्हणजे डेपोच म्हणावं लागेल, कारण की वेलकम पॉइंटवर लांब पल्ल्याच्या बसेसला डेपो निर्माण झालाय. त्यावर अद्यापपर्यंत तोडगा काढण्यात आला नाही. हे धडक आरटीओ विभागाची कारवाई दिसून येत नाहीत. सोबतच स्थानिक पोलीस सोबतच वाहतूक पोलीस प्रशासनाचं लक्ष असणं अतिशय गरजेचं आहे. अन्यथा या मार्गावर मोठा अपघात होण्यास विलंब लागणार नाही. वाहतूक पोलीस निरीक्षक ज्योती विल्हेकर यांनी याबाबत सिटी न्यूजला सांगितले की वेलकम पॉइंटवर खासगी बसेसला पिकअप पॉइंट आहे, कारण तेथे तात्पुरते परवानगी मिळालेली आहे. पाहूया काय म्हटले वाहतूक पोलीस निरीक्षक ज्योती विल्हेकर यांनी. हे घटनास्थळी वाहतूक पोलीस निरीक्षक ज्योती विल्हेकर मॅडम सोबतच ताफा दाखल झाले आहेत. ड्युटी संपली मात्र सिव्हिल ड्रेसवर त्या सुद्धा दाखल झाल्या आहेत. अस्ताव्यस्त या ठिकाणी ट्रॅव्हल ज्या रस्त्याच्या बाजूला तर नाही म्हणावं लागेल, उभ्या बाजू रस्त्यावर असताना त्यांना सुद्धा माहिती मिळाली, दाखल झाल्या. काय माहिती द्यायला आपण की पिकअप पॉइंट नेमकं आरटीओ विभागाने दिलं. इथे आधीपासूनचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून मला अशी माहिती भेटलेली आहे की हा पिकअप पॉइंट दिलेला आहे, परंतु लेखी आता आपल्याकडे डॉक्युमेंट आहे किंवा कसे आधी व्हेरीफाय करून घेते आणि पिकअप पॉइंट नसलं तिथे एक पण ट्रॅव्हल्स लागणार नाही याची खबरदारी. आरटीओ विभागाच्या सोबत आपण संयुक्त बैठक घेऊन ह्या नेमकं पिकअप पॉइंट आहेत का ही माहिती घेतली असेल. यापूर्वी आम्ही भेटायला गेलो होतो, परंतु मॅडमकडे 2-2 चार्ज असल्यामुळे मॅडमची आमची भेट झालेली नाहीये. परंतु उद्या आम्ही पहिल्या भेटीमध्ये मॅडमशी भेटून घेतो आणि हा पिकअप पॉइंट जर नसेल तर आम्ही इथे ट्रॅव्हल्स लागू देणार नाही. तरी वाहतूक पोलीस कर्मचारी समजा इथे काही अपघात इथे 2 कर्मचारी एनी टाइम असतात. इथे ट्रॅफिक जास्त जाम होऊ नये याकरता आपण कर्मचारी ठेवत असतो, परंतु पिकअप पॉइंट देणे किंवा न देणे हे सर्वस्वी जबाबदारी आरटीओ ऑफिसची असते, त्याच्याशी आपला काही एक संबंध नसतो. पोलीस विभागाच्या वतीने या ठिकाणी चौकी सुद्धा लावली होती, शेड सुद्धा लावण्यात आला होता, सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावले होते. त्याची काही माहिती. तिथं चौकी लावलेली आहे, त्यामध्ये आमचे कर्मचारी ट्रॅफिकचे असतात आणि कधी कधी गाडगेनगर पोलीस स्टेशनचे सुद्धा कर्मचारी लावण्यात येतात. रात्री सुद्धा आमचे फिक्स पॉइंट लावलेले असतात. लांब पल्ल्यावरून अनेक प्रवासी महिला सुद्धा येत आहेत. त्यांचं अनेक ठिकाणी त्रास निर्माण होतोय, शौचालयाचे म्हणा. आपण एक अधिकारी आहात आणि महिलांना कुचंबना होते लांब पल्ल्यावरून आल्यानंतर. आपण सुद्धा मनपाला पत्र व्यवहार आणि नक्कीच या ठिकाणी अपघात होण्याची काही भीती म्हणजे वेळ लागणार नाही. अस्ताव्यस्त बसेस रस्त्यावर उभे राहतात. बरोबर आहे आपलं. वॉशरूमची व्यवस्था करण्याबाबत आम्ही मनपा विभागाशी तशी पत्रव्यवहार करू आणि तात्काळ तसं करून घेण्याचा प्रयत्न करू. पिकअप पॉइंट आहेत का पूर्ण सांगू शकता. आम्ही उद्या आरटीओ मॅडमची भेट घेतो आणि त्याच्याशी कागदोपत्री काय आहे तर ते बघून घेतो आम्ही आणि त्यानंतर आपल्याला 15 वर्षांपासून या मुद्द्यावर कोणताही बदल झाला नसल्याचे वाहतूक विभागाने मान्य केले आहे. पोलीस चौकींची दुरावस्था, सीसीटीव्ही कॅमेरे फक्त शो पीस ठरणे आणि सार्वजनिक शौचालयाची कमतरता यांसारख्या समस्यांनी परिसरातील परिस्थिती आणखी गंभीर बनवली आहे. सिटी न्यूजच्या टीमने गुरुवारी सायंकाळी वेलकम पॉइंटवर थांबलेल्या अनेक खासगी बसेसचे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. यामध्ये अनेक बसेस रस्त्यावरच पार्किंग करताना दिसत आहेत आणि रस्त्यालाही अरुंद करत आहेत. पोलीस चौकी असूनही परिस्थितीतील सुधारणा होत नसल्याचे दिसून आले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वेलकम पॉइंटवरील शौचालय बांधकाम ठेवले गेले असले तरी ते रखडले आहे. यामुळे महिलांना शौचालयाची सुविधा न मिळणे आणि बसण्याची व्यवस्था नसणे यासारख्या समस्या देखील गंभीर बनल्या आहेत. आज आपण वेलकम पॉइंट ट्रॅव्हल्स ऑफिस जवळ ट्रॅव्हल्स पॉइंटला आहे. आमची मागणी एकच आहे प्रशासनाला, महानगरपालिकाला,
आम्हाला तसा कोणत्याही विभागचा काही प्रॉब्लेम नाही आहे. पिकअप एक नंबर चालते आमचा. रोडच्या आतमध्ये खालीच गाड्या आम्ही लावतो. फक्त बाहेरचे जे लेडीज वगैरे येते त्यांच्यासाठी महानगरपालिकाने इथं काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. आमची तेवढीच मागणी आहे का लेडीज शौचालय इथं पाहिजे. कारण का बाहेरची लेडीज असते, इथं काय आहे नाही, तर रोडवर बसणार का लेडीज वगैरे. आमच्या महानगरपालिका झोन कमिशनरला एवढंच आव्हान आहे. और खास तौर महानगर आपले सुलभा ताई खोडके आमचे महापौर सॉरी आमदार, त्यांना हात जोडून एवढी विनंती आहे की या ट्रॅव्हल्स पॉइंट साठी एवढीच विनंती करायची का आम्हाला लेडीज टॉयलेट ही आवश्यकता है सर. यहाँ पे मनपा ने टॉयलेट दिया था, वो अभी तक शुरू हुआ कि नहीं? नहीं, वो तो उधर ही पड़ा है अभी तक के. लाके तो कम से कम 1 साल से पड़ा है उसके. ये अभी तक के तो कुछ लगा ही नहीं. तो कारण क्या है वो सर? अब वो पता नहीं, उनको जगह नहीं मिल रही है ये वजह से. सैंक्शन हो गई थी, सब हो गया था, सिर्फ बांधकाम होने था, लेकिन उन्होंने रुका दिया. अब वो रुकाने वाले तो पता नहीं. वैसा तो हम लोग को बताया गया था कि यहाँ पे जो काम है आप लोगों का महानगर पालिका ने कम से कम 1 साल पहले से लाके रखा है वो, और अभी वो जंग खा रहा है. अपनी चंदा करके सीसीटीवी कैमरे का खर्च किया. हमने DVR यहाँ पे बंद है. चंदा करके पूरे जितने ट्रैवल्स मोटर माला के जितने ऑफिस वाले हैं सबसे वर्गनी के अंदर में आप देख रहे हैं हमारे पीछे में, आपके पीछे सामने में मेरे कैमरे लगे हैं यहाँ पे. DVR बंद है बोलते. हाँ, डीवीआर थोड़ा बंद है, तो वो भी मैडम ने बताया है अभी कि बहुत जल्दी डीवीआर 1-2 दिन में फिट हो जाएगा. यावर सिटी न्यूजचे पुढील पाऊल प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून वेलकम पॉइंटवरील खासगी बसेसच्या पार्किंग व्यवस्थेची स्पष्टता मागणी आहे. तसेच पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांना इतर येण्या जाण्या करणाऱ्या वाहन चालकांना होणाऱ्या अडचणींबाबत विचारले जाईल. वेलकम पॉइंटवरील समस्या लवकरात लवकर सोडविल्या जातील अशी आशा असली तरी स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे समस्या अजूनही कायमच आहेत. आपण अमरावती शहरातील वेलकम पॉइंट या ठिकाणी अनेक खासगी बसेस आपल्याच मनमर्जीने रस्त्याच्या बाजूला तर नाही, रस्त्याच्या काही अंतर सोडून 60 फुटाचं अंतर आहे, मात्र याच खासगी ट्रॅव्हलच्या पार्किंगमुळे हा संपूर्ण रस्ता अतिशय वर्दळ असलेल्या रस्त्यावर पार्किंग मध्ये नाही आणि रस्त्यावर उभ्या असतात. याचाच त्रास अनेक वाहन चालकांना येतो, नागरिकांना, दुचाकी चालकांना, आणि याचीच तक्रार वारंवार सिड्यूजकडे आली असता आम्ही थेट दाखल झालोय आणि आमच्या सिड्यूजच्या कॅमेरामध्ये येथील अनेक लांब पल्ल्यापर्यंत, लांब अंतरापर्यंत अनेक लांब पल्ल्याच्या खासगी बसेस ट्रॅव्हल्स उभ्या दिसून आले आहेत. येथे सुद्धा वाहतूक पोलीस निरीक्षक ज्योती विल्लेकर दाखल झाले आहेत. त्यांना सुद्धा प्रश्न निर्माण केलाय की हा स्पॉट नेमका थांबा दिल्यात काय खासगी बसेसला. यावर सुद्धा त्यांनी माहिती स्पष्ट केली आहे की कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार हा स्पॉट दिलेला आहे थांबाकरिता, मात्र अधिकृत माहिती नाही. उद्याला आयटो अधिकाऱ्यांकडून बैठक घेऊन हा स्पॉट इतर खासगी ट्रॅव्हल्सना थांबा दिला की नाही दिला यावर चर्चा करणार आहेत असं त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. जर हा नक्कीच थांबा असेल तर मनपा प्रशासन, आरटीओ विभाग सोबतच वाहतूक पोलीस विभागाने येथील संयुक्त बैठक घेऊन प्रवाशांना विशेष व्यवस्था का पुरवण्यात आले नाही हा ठळक प्रश्न आता निर्माण होत आहे. महिला प्रवाशांना सुद्धा या ठिकाणी शौचालय जाताना अतिशय कुचंबना होते. याकरिता या चौकामध्ये एकही शौचालय नाही. शौचालय मागणी केल्यानंतर ते संपूर्ण चांगल्या दर्जाचं शौचालयाचं साहित्य दाखल झालं होते, मात्र कारण कोणतं आहे की ते पूर्ण साहित्य आजही अस्ताव्यस्त तेथेच पडून आहेत. काय शिजलं, कुठे पाणी मुरलं हा सुद्धा आता प्रश्न निर्माण होत आहे. आणि अमरावती शहरातील अतिशय रुंद असलेल्या मार्गावर याच खासगी बसेसच्या आपल्या मनमाजीप्रमाणे बसेस थांबा असल्यामुळे रुंद रस्ता हा अरुंद होत चालला आहे. अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पुनश्च याच वृत्तांतावर उद्याला आरटीओ अधिकारी सोबत थेट प्रश्न करण्यात येणार आहेत की वेलकम पॉइंटला लांब पल्ल्याच्या नागपूर ते पुणे, मुंबई इतर राज्यात जाणाऱ्या बसेसला थांबा देण्याची परवानगी दिली का हा थेट प्रश्न उपस्थित करणार आहेत. पाहत राहा सिटी न्यूज. अमरावती शहरातील समस्या करिता आणि त्याच समस्या निकाली काढण्याकरिता, प्रशासनाला जागे करण्याकरिता सिटी न्यूज थेट सज्ज आहेत आणि याच
वेलकम पॉईंटचा प्रश्न सुद्धा उद्या गाजणार आहे. कॅमेरामॅन रोहित खळे सोबत गणेश सुगारे, पाटणा सिटी न्यूज, अमरावती. आता या प्रश्नावर प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासनाशी सखोल चर्चा केली जाणार आहे. वेलकम पॉइंटवरील पिकअप पॉइंटची स्थिती, पार्किंगच्या समस्या तसेच सार्वजनिक सुविधा सुधारण्याच्या दृष्टीने सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे. या प्रकरणावर प्रशासन कोणती पावले उचलतात यावर सिटी न्यूज लक्ष ठेवून राहील. सिटी न्यूज आपल्याला या मुद्द्यांवर अधिक माहिती देत राहील.